करो, अभी करो, अभी करो, हमारी मांगे पूरी करो, पूरी करो, पूरी करो, आज करो, अभी करो, अभी करो, अभी करो, अभी करो, न्याय हवा विलंब नको, न्याय हवा विलंब नको, न्याय हवा विलंब नको, पैसे आमच्या हक्काचे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचा विजय असो, कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचा विजय असो, हमारी एकता हमारी ताकद, हमारी एकता हमारी ताकद, हमारी एकता हमारी ताकद, न्याय द्या कॉन्ट्रॅक्टरला न्याय द्या न्याय द्या, न्याय द्या, कॉन्ट्रॅक्टरला न्याय द्या, न्याय द्या न्याय द्या कॉन्ट्रॅक्टरला न्याय द्या, न्याय द्या न्याय द्या कॉन्ट्रॅक्टरला न्याय द्या, भाऊ न्याय द्या न्याय द्या कॉन्ट्रॅक्टरला न्याय द्या, कॉन्ट्रॅक्टर युनियन एकता जिंदाबाद, कॉन्ट्रॅक्टर युनियन एकता अधिकाऱ्यांची मनमानी चालणार नाही, महावितरणच्या मनमानी कारभाराचा निषेध असो, महावितरणच्या मनमानी कारभाराचा निषेध असो, निषेध असो, पूरी करो, पूरी करो, आज करो अभी करो आज करो, अभी करो, हमारी मांगे पूरी करो पूरी करो, पूरी करो, आज करो अभी करो आज करो, अभी करो, कॉन्ट्रॅक्टर एकता जिंदाबाद जिंदाबाद, जिंदाबाद, कॉन्ट्रॅक्टर एकता जिंदाबाद जिंदाबाद, नहीं चलेगी, कॉन्ट्रॅक्टरवर मनमानी नहीं चलेगी, नहीं चलेगी, हमारी मांगे पूरी करो पूरी करो, पूरी करो, हमारी मांगे पूरी करो पूरी करो, पूरी, अभी करो, अभी करो, आज करो अभी करो अभी करो, अभी करो, कॉन्ट्रॅक्टर एकता जिंदाबाद जिंदाबाद, जिंदाबाद, कॉन्ट्रॅक्टर एकता जिंदाबाद जिंदाबाद, जिंदाबाद, महावितरणच्या मनमानी कारभाराचा निषेध असो, निषेध असो, महावितरणच्या मनमानी कारभाराचा निषेध असो, निषेध असो, महावितरणच्या मनमानी कारभाराचा निषेध असो, निषेध असो, थकीत बिले दिलीच पाहिजे, थकीत बिले आगे बढ़ो आगे बढ़ो तुम्हारे साथ है, आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे झाल्याच पाहिजे, पैसे आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, पैसे आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, छत्रपती शिवाजी महावितरणच्या मनमानी कारभाराचा महावितरणच्या मनमानी कारभाराचा असे कसे देत नाही असे कसे देत नाही असे कसे देत नाही कॉन्ट्रॅक्टर एकता कॉन्ट्रॅक्टर एकता छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज बंद करा बंद करा बंद करा, बंद करा बंद करा तानाशाही बंद करा, पैसे आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, पैसे आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, हमको एक है, हमको एक है, हमको एक है, हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, मनमानी कारभार भाऊ अरे हात वरत करा जिंदाबाद 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 हमारी पैसे आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, नाही कुणाच्या बापाचे, एक है, अरे आमचं एक है, अरे आमचं एक है, अरे आमचं एक है, अरे आमचं अरे आमचं अरे आमचं बापाचे, पैसे आमच्या हक्काचे खाण्याशिवाय राहत नाही, असे कसे देत नाही घेण्याशिवाय राहत नाही, बंद करा बंद करा बंद करा, बंद करा मनमानी कारभार बंद करा, बजेट आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, बजेट आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, बजेट आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, बंद करा बंद करा मनमानी कारभार बंद करा,
नाही कुणाच्या बापाचे, नाही कुणाच्या बापाचे, असे कसे देणार नाही. ऊर्जा मंत्री जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा, ऊर्जा मंत्री जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा, ऊर्जा मंत्री जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा, ऊर्जा मंत्री जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा. ऊर्जा मंत्री जागे व्हा. हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है. हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो. पैसा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, पैसा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, पैसा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, पैसा आमच्या हक्काचा. नाही कुणाच्या बापाचा. काम नाही, पैसे नाही, 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 काम. पहिले पैसे नंतर काम, 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 पहिले पैसे नंतर काम. नाही कुणाच्या बापाचे, नाही कुणाच्या बापाचे, महावितरण बचाओ, महावितरण बचाओ. MSCB हाय हाय, MSCB हाय हाय, MSCB हाय हाय. विरोधी हटाओ, महावितरण बचाओ, पीओपी हटाओ, महावितरण बचाओ, पीओपी हटाओ, महावितरण बचाओ, पीओपी हटाओ. महावितरण बचाओ. पैसे द्या, महावितरण पैसे द्या. विदर्भ कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन. मी गौरव ओंकार. हे आंदोलन विदर्भ इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरच्या असोसिएशनच्या माध्यमातून चालवण्यात येत आहे. विदर्भातील किंवा महाराष्ट्रातील संपूर्ण विद्युत कॉन्ट्रॅक्टरवर जो होत असलेला अन्याय आहे या विरोधात आमचे हे आंदोलन आहे. आमची प्रमुख मागणी आहे की मागील 2 वर्षापासून आम्हाला आमचे देयके मिळालेली नाहीत. जसं आर्थिक वर्ष 24-25 आणि 25-26 मधले आमचे जे देयके बाकी आहेत महावितरणकडे ते त्वरित देण्यात यावी. दुसरी प्रमुख मागणी आहे आमची की जे टेंडर निघाले त्यावेळेस जे दर होते त्या दरसूचीपेक्षा कुठल्याही पद्धतीने आम्हाला पूर्वसूचना देत होता नियमबाह्य पद्धतीने जे जॉईंट स्किट्स आणि बरेचसं मटेरियल आहे याचे दर कमी केले. त्यामुळे आमचे आर्थिक नुकसान होत आहे. आणि जी नवीन जी पद्धत अवलंबली हिची कुठलीही पूर्व चाचपणी न करता ती सरळ अंमलात आणली. त्यामुळे मधल्या पिरियडमधले आमचे काही कार्यादेश बनायचे बाकी राहिले. त्यामुळे सुद्धा आमचे बरेच आर्थिक नुकसान होत आहे. म्हणून हा महावितरणचा मनमानी कारभार बंद करून व्यवस्थितरित्या आमचे देयके सुद्धा द्यावी. कारण महाराष्ट्रात जवळपास 1140 कोटीचे देयके हे विद्युत देखभाल दुरुस्ती कॉन्ट्रॅक्टरचे बाकी आहेत. आणि सध्याच्या परिस्थितीत विदर्भातले 11 जिल्हे या आंदोलनात सहभागी आहे. हळूहळू महाराष्ट्रातले अजून जिल्हे या आंदोलनात सहभागी होत आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत संपूर्ण विदर्भ आणि महाराष्ट्रभर देखभाल दुरुस्तीचे संपूर्ण कामे बंद राहील. यामुळे नागरिकांना नक्कीच त्रास होणार आहे. त्या त्रासाबद्दल आम्ही दिलगिरी संघटनेच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. परंतु आज आमचा नाईलाज होत आहे. कारण आम्ही मजुराचे पेमेंट्स देऊ शकत नाही आहे, मटेरियलचे पैसे सप्लायरला देऊ शकत नाही. त्यामुळे मार्केटमधून आमची पत घसरत आहे. बँकेच्या CC आमच्या संपलेल्या आहे. त्यामुळे आम्हाला कुठेतरी न्याय द्यावा ही आमची भूमिका आहे. मी गुड्डू पोद्दार एक साधारण कॉन्ट्रॅक्टर आहे. आमचं हे आंदोलन 1 जुलैपासून बेमुदत चालू राहील जेव्हापर्यंत आमच्या पूर्ण मागण्या पूर्ण होत नाही. आम्ही अशा परिस्थितीमध्ये काम केलेलं आहे जेव्हा कोरोना काळ होता, तेव्हा यांचे रिस्ट्रक्चरिंगची बेमुदत जे यांनी स्ट्राईक केली होती त्यावेळेस वारंवार मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्टरला यांनी हाताशी घेऊन महावितरणला सपोर्ट करून घेतला. पण जेव्हा आमच्या लोकांची वेळ आली त्यांनी अदानीसारख्या अंबानीसारख्या लोकांचे पेमेंट 45 दिवसात दिले. पण आम्हाला येत्या 24, 25, 26 मार्च या कुठल्याही प्रकारचं यांनी बजेट लावून दिलेलं नाही आहे. कुठलीही पेमेंट दिलेली नाही आहे. वारंवार कॉन्ट्रॅक्टरची दिशाभूल करत आहे. आम्ही बजेट टाकलं आहे,
पेमेंट केलेले आहे. पेमेंट यांनी कोणचे केले आम्हाला, जे आमचे बजेट 24-25ला एक वेळा आले होते त्याचे पेमेंट आले आहे. त्यानंतर कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला 2 तारखेला थोडा आमचं स्ट्राईक असल्यामुळे त्यांनी एक हिस्सी घेतली. त्याच्यामध्ये आमचे औंधेकर साहेब बोलले की तुम्हाला 50% बजेट टाकतो आहे. आम्हाला आमच्या सी साहेबांनी विनंती करून कामं चालू करायला बोलले, पण आम्ही कुठल्याही प्रकारचे कामं नाही चालू करत. आम्हाला साडी नको आहे, साडीसोबत ब्लाऊज पण पाहिजे असं आम्ही बोलून त्याचा निषेध केला सगळ्या कॉन्ट्रॅक्टरांनी. आणि पुढे पण असंच होईल. जेव्हा आम्हाला अशी वेळ येईल सगळे आम्ही विदर्भातले, महाराष्ट्रातले 7-8 जिल्ह्यातले कॉन्ट्रॅक्टरसोबत येऊन असाच आम्ही धरणे आंदोलन करत राहील. धरणे आंदोलनाचा मागचा एकच उद्देश आहे, लहान कॉन्ट्रॅक्टरला मारून छोटे कॉन्ट्रॅक्टर हे मोठे करत आहे. मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला लवकर बजेट, फंड सगळं काही मिळतं आणि छोट्यांना मिळत नाही आहे. हा सगळ्यात मोठा आमचा महत्त्वाचा मुद्दा होता नागपूर यायला. मध्ये आज या धरणे आंदोलनामध्ये 7 ते 8 जिल्ह्यातली लोक आले आहे. अमरावती, वर्धा, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि पूर्ण विदर्भातले 10 जिल्ह्यातले तरी लोक आज जमा झालेले आहे. आणि हे पुढे ही गोष्ट चालली आहे. तर हे महाराष्ट्र लेवलवर होण्याची पूर्ण शक्यता आणि होणारच, यात काही डाऊट नाही. माझं नाव विशाल विजयराव पिदळ. मी VP इलेक्ट्रिकल अँड इंजिनिअरिंग वर्क्स मोर्शी डिव्हिजनमधून आम्ही सर्व जी मंडळी आहे इथे आले आहोत. अमरावती डिस्ट्रिक्ट मोर्शी डिव्हिजन. आमचा मुद्दा एक आहे, जो ट्रान्सफॉर्मर जो आहे हा त्या लाईनचा पूर्ण एक आत्मा जो आहे तो आम्ही आहे ना, तुमचं जसं इमर्जन्सी जे काम असते ते आम्ही त्वरित करतो. त्वरित केल्यानंतर त्याचे पेमेंट मिळणे महत्त्वाचे आहे. ते पेमेंट अजूनपर्यंत आमचे 400 ट्रान्सफॉर्मर रिप्लेस झालेले असून त्याचा कुठेही काहीही मुद्दा नाही आहे. आणि त्याचे मला आतापर्यंत 2 वर्षाहून पेमेंट मिळालेलं नाही आहे, कोणालाच मिळाले नाही. जे ट्रान्सफॉर्मर रिप्लेसमेंट करतो त्याचे जे नवीन जे काम आहे ते थोडे चालू आहे त्यांचं, आणि मागच्या कामावर काहीही त्यांचा फोकस नाही आहे. मेंटेनन्समध्ये होते, उद्या कोणीतरी अजून मेंटेनन्समध्ये असेल, आम्ही वरच्या ठेकेदारीत असू. नाही, आम्हाला महावितरणची विद्युत ठेकेदाराबद्दलची उदासीनता आज दिसून आली. आम्ही रिजनल डायरेक्टर यांच्या कार्यालयात गेलो असता तिथे कोणीही नव्हतं. मग तिथल्या पिऊननी आजूबाजूने पाहून एक डेप्टी एक्झिक्युटिव्ह आष्टनकर साहेब यांना बोलवून आणले आणि त्यांच्याजवळ आमचे निवेदन दिले. हे आंदोलन असंच जोपर्यंत आमच्या संपूर्ण मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच कंटिन्यू राहील. आणि कदाचित यापुढे आम्हाला मुंबई हेड ऑफिसला धडकायचं काम पडलं तरी आम्ही ते करू. बिलकुल जोपर्यंत शेवटची मागणी पूर्ण होत नाही, शेवटच्या घटकाला लाभ मिळत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन असंच चालू राहील. माझं संपूर्ण ठेकेदाराला आव्हान आहे, विदर्भातले सर्व ठेकेदार तर इथे आहेत, पण महाराष्ट्रातील संपूर्ण ठेकेदारांना आव्हान आहे की महावितरण प्रशासन हे आपल्या प्रश्नांविषयी फार उदासीन आहे. त्यामुळे कुणीही आपले निर्णय मान्य होईपर्यंत, मागण्या पूर्ण मान्य होईपर्यंत कुणीही कामाला हात लावू नये. वरत जे DPDC आणि सबस्टेशन अदर याच्यात काम करतात त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की त्यांनी सुद्धा काम करू नये. कारण कुठलाही ठेकेदार झाला तर आपला भाऊच आहे. आज आम्ही मेंटेनन्समध्ये आहे, काल तुम्ही मेंटेनन्समध्ये होते, उद्या कोणीतरी अजून मेंटेनन्समध्ये असेल, आम्ही वरच्या ठेकेदारीत असू.